नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पी.जे. अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. आगामी येणाऱ्या 2022 महाराष्ट्र पोलीस भरती यासाठी अत्यंत महत्त्वाचे मराठी व्याकरणाचे काही प्रश्न आपण ह्या सेशनमध्ये घेणार आहोत. चला तर सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. भाषा हा शब्द डॅश डॅश या संस्कृत धातूपासून बनला आहे. तर भाषा हा शब्द भाष्य या संस्कृत शब्दापासून बनलेला आहे. ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 2. भाषा ही डॅश डॅश ध्वनींनी बनलेली संरचना आहे. तर भाषा ही मानवी ध्वनींनी बनलेली संरचना आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3. भाषेचे साधारणतः स्वाभाविक किंवा नैसर्गिक आणि कृत्रिम हे 2 प्रकार पडतात. हे विधान काय आहे? खरे आहे. ऑप्शन क्रमांक 3 ही या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 4. मराठी भाषेला डॅश डॅश दर्जा देण्यासाठी शासनाने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक संशोधन समिती नेमली आहे. तर मराठी भाषेला काय देण्यासाठी? अभिजात दर्जा देण्यासाठी शासनाने रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक संशोधन समिती नेमली आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5. मराठी भाषेची लिपी डॅश डॅश आहे. तर मराठी भाषेची लिपी कशामध्ये आहे? देवनागरी लिपीमध्ये. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6. लिपी म्हणजे डॅश डॅश होय. तर लिपी म्हणजे काय? लिपणे होय. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 7. विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना मराठी भाषेचे डॅश डॅश असे म्हणतात. तर काय म्हणतात? शिवाजी असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 3 ही ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8. स्वर डॅश डॅश उच्चाराचे असतात. तर स्वर काय आहे? स्वतंत्र उच्चाराचे असतात. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 9. भिन्न उच्चार स्थानापासून निघणाऱ्या स्वरांना डॅश डॅश स्वर असे म्हणतात. तर काय? विजातीय स्वर असे म्हणतात. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 10. एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. हे विधान डॅश डॅश आहे. तर हे विधान कसे आहे? खरे आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11. वर्णमालेत डॅश डॅश व्यंजने आहेत. तर वर्णमालेत किती व्यंजने आहे? 34 व्यंजने आहेत. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. कठोर व्यंजनास डॅश डॅश वर्ण असेही म्हणतात. तर कठोर व्यंजनास काय म्हणतात? आघोष असेही म्हणतात. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 13. व्यंजन अधिक स्वर. व्यंजन अधिक स्वर काय बनतं? हे अक्षर बनतं. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14. जोडाक्षरे लिहिण्याच्या प्रामुख्याने डॅश डॅश पद्धती वापरतात. तर जोडाक्षरे लिहिण्याच्या किती पद्धती वापरतात? 2 पद्धती वापरतात. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 15. आपण आताच पाहिलं की जोडाक्षर लिहिण्याच्या किती पद्धती? 2. तर मग 2 कोणत्या पद्धती? उभी पद्धत व आडवी पद्धत. प्रश्न क्रमांक 15. उभी पद्धत व आडवी पद्धत या जोडाक्षरे लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत. हे विधान कसं आहे? बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15चं 3 हे ऑप्शन बरोबर होईल. प्रश्न क्रमांक 16. राष्ट्रपती या शब्दात डॅश डॅश व्यंजने आहेत. किती व्यंजने आहे? 6 व्यंजने आहे. तुम्ही गिनती करू शकता. प्रश्न क्रमांक 17. धृतराष्ट्र या शब्दात डॅश डॅश व्यंजने आहे. किती व्यंजने आहे? 6 व्यंजने आहे.
ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी कंठवर्ण कोणता? तर कंठवर्ण कोणता आहे? घ हा कंठवर्ण आहे. ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी दंतवर्ण कोणता? तर दंतवर्ण कोणता होईल? थ हा दंतवर्ण आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 20. खालीलपैकी अनुनासिक वर्ण कोणता? तर कोणता वर्ण आहे? ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 22. एकूण स्पर्श व्यंजने डॅश डॅश आहेत. किती? 25 स्पर्श व्यंजने आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य होईल. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी घर्षक वर्ण कोणता? घर्षक वर्ण कोणता आहे? श हा घर्षक वर्ण आहे. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी डॅश डॅश वर्ण हा अल्पप्राण आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 25. ळ हा स्वतंत्र वर्ण आहे हे विधान काय आहे? बरोबर आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. आता यापुढे आपण संभाव्य मराठी स्वर संधी बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 1. सविनय या शब्दाचा संधिविग्रह करा. तर सविनय या शब्दाचा संधिविग्रह काय होईल? स अधिक अभिनय. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 2. सहानुभूती या शब्दाचा संधिविग्रह करा. तर सहानुभूती याचा संधिविग्रह काय होईल? सह अधिक अनुभूती. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 3. रूपांतर या शब्दाचा संधिविग्रह करा. तर रूपांतर या शब्दाचा संधिविग्रह काय होईल? रूप अधिक अंतर. प्रश्न क्रमांक 3 हे ऑप्शन योग्य होईल. प्रश्न क्रमांक 4. हिमालय या शब्दाचा संधिविग्रह करा. तर हिमालय या शब्दाचा संधिविग्रह काय होईल? हिम अधिक आलय. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 5. स्वानंद या शब्दाचा संधिविग्रह करा. तर स्वानंद या शब्दाचा संधिविग्रह काय होईल? स्वा अधिक आनंद. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 6. धन अधिक आदेश या संधिविग्रहाची संधी ओळखा. तर धन अधिक आदेश याचं काय होईल? धनादेश. ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 7. यथा अधिक इष्ट या संधिविग्रहाचा संधी ओळखा. तर यथा अधिक इष्ट याचं काय होईल? यथेष्ट. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 8. गुण अधिक ईश या संधिविग्रहाची संधी ओळखा. तर गुण अधिक ईश याचं काय होईल? गुणेश. ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 9. राजा अधिक ईश या संधिविग्रहाची संधी ओळखा. तर राजा अधिक विष याचं काय होईल? राजेश. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 10. सह अधिक उदर या संधिविग्रहाची संधी ओळखा. तर सह अधिक उदर याची संधी काय होईल? सहोदर. ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 11. प्रश्नोत्तर या शब्दाचा संधिविग्रह करा. तर प्रश्नोत्तर या शब्दाचा संधिविग्रह काय होईल? प्रश्न अधिक उत्तर. प्रश्नोत्तर. ऑप्शन क्रमांक 3 ही या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 12. राजाज्ञा
या शब्दाचा संधी विग्रह करा. ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचे योग्य उत्तर होईल राजा अधिक आज्ञा. प्रश्न क्रमांक 13 मातृन या शब्दाचा संधी विग्रह करा. तर मातृन या शब्दाचा संधी विग्रह काय होईल? मातृ अधिक ऋण. प्रश्न क्रमांक 13चं काय ऑप्शन नंबर 1 हे उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 14 धारोष्ण या शब्दाचा संधी विग्रह करा. तर धारोष्ण या शब्दाचा संधी विग्रह काय होईल? धारा अधिक उष्ण. ऑप्शन क्रमांक 2 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 15 सप्तश्री या शब्दाचा संधी विग्रह करा. तर सप्तश्री या शब्दाचा संधी विग्रह काय होईल? सप्त अधिक श्री. ऑप्शन क्रमांक 3 हे या प्रश्नाचे उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 16 जल अधिक ओघ या संधी विग्रहाचे संधी ओळखा. तर याचं संधी काय होणार आहे? ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर होणार आहे. प्रश्न क्रमांक 17 महा अधिक औदार्य या संधी विग्रहाची संधी ओळखा. तर ऑप्शन क्रमांक 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18 जन अधिक ऐक्य या संधी विग्रहाची संधी ओळखा. तर याचं काय होईल? जनैक्य. तर ऑप्शन क्रमांक 2 ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. धन्यवाद.